आणि अशा प्रकारे आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर येऊन पोहोचलो। दृश्यामध्ये आपण पाहत आहात इंजिनिअरिंग कॉलेजचे मुख्य प्रवेशद्वार व नामफलक। आम्ही या ठिकाणी ठीक 2 वाजता येऊन पोहोचलो। कॉलेजमध्ये प्रवेश केला असता हॉलमध्ये विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया चालू आहे। बरेच विद्यार्थी प्रवेश घेताना आपण दृश्यामध्ये पाहत आहात। प्रवेश प्रक्रियाकरिता जवळजवळ 10 ते 12 टेबलावर जाऊन विद्यार्थ्याला आपली वैयक्तिक माहिती सादर करावी लागत होती। पूर्ण डॉक्युमेंट्स तपासून घेऊन ते बरोबर असल्याचे खात्री पटल्यानंतर प्रवेश फी जमा करून विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो। आणि ही पूर्ण प्रक्रिया करण्यास आम्हाला 1 ते 1.5 तास लागला। शेवटी प्रवेश निश्चित झाला। प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही हॉलमधून परत घरी जाण्याकरता बाहेर पडलो। बाहेर आलो असता आपण दृश्यामध्ये पाहत आहात कॉलेजच्या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार। कॉलेजचा परिसर पाहून झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यास निघालो असता जळगाव रेल्वे स्थानकावर येऊन तिकीट घेतले व प्लॅटफॉर्मवर येऊन आम्हाला भेटण्याकरता आलेले गायकवाड सर यांच्याशी चर्चा झाली। आयुष्यमान डॉक्टर प्राध्यापक गायकवाड हे माझे जावाई डॉक्टर प्राध्यापक राहुल तायडे दोघे मित्र असून त्या दोघांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून PhD ही पदवी प्राप्त केली। प्राध्यापक गायकवाड हे जळगाव येथे प्राध्यापक पदावर सेवेत कार्यरत आहे। शेवटी श्री गायकवाड सर यांचा निरोप घेऊन ठीक 5 वाजून
45 मिनिटांनी आमचा प्रतीचा प्रवास म्हणजे जळगाव ते अकोला कडे जाण्यास निघालो. आता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचली असून आपण दृश्यामध्ये पाहत आहात भुसावळ रेल्वे स्थानक व लोकांची ये जा चालू असताना गाडी भुसावळवरनं समोर जात आहे. आपण दृश्यामध्ये पाहत आहात भुसावळ येथील कारखाने मोठमोठ्या चिमण्या असून त्यामधून धूर निघताना दिसत आहे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
आता गाडी बोदवड रेल्वे स्थानकावरनं पुढे जात आहे. गाडी मलकापूर येथे पोहोचली असून पुढे जाताना आपण दृश्यामध्ये पाहत आहात. नवचेतना विश्वास दे. आणि अशा प्रकारे आम्ही ठीक 8:30 वाजता अकोला रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचलो. गाडीमधनं उतरले असता आपण दृश्यामध्ये पाहत आहात रेल्वे गाडी व अकोला रेल्वे स्थानक. आम्ही लगेच तिकीटघर येथे जाऊन अकोला ते वाशिमचे तिकीट घेतले. आम्हाला वाशिमला जाण्याकरता रात्री ठीक 10:15 गाडी लागणार होती. करिता रेल्वे स्थानकासमोरील महावीर भोजनालयामध्ये जाऊन आम्ही भोजन घेतले. दृश्यामध्ये आपण पाहत आहात अकोला रेल्वे स्थानक. रात्रीचे ठीक 10:30 वाजले असल्याकारणे रेल्वे स्थानकावर शांत वातावरण दिसत आहे. हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात. ठीक 10:30 आमचा अकोला ते वाशिम प्रवास चालू झाला व रात्री ठीक 11:30 वाजता वाशिमला येऊन पोहोचलो.